मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी हजारो बदलापूरकर आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। पालक आणि नागरिकांचा ठिय्या बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि बदलापूरच्या घटनेनंतर आंदोलक सुद्धा बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलकांची घोषणाबाजी खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि बदलापूरमधील आंदोलक रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा उतरल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळी सुद्धा आपण पाहिलं ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेच्या बाहेर शाळेच्या आवारामध्ये पालकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, घोषणाबाजी केली आणि त्यानंतर आता बदलापूरच्या रेल्वे स्थानकांवर सुद्धा ही मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते। शाळेच्या मुख्याध्यापिकेसह 2 सहाय्यक कर्मचाऱ्यांचं सुद्धा यावेळी निलंबन करण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो पोलिसांचा सुद्धा शाळेबाहेर हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि बदलापूरमध्ये एकाच शाळेतील 2 चिमुकलींवर अत्याचार झाला त्या प्रकरणी बदलापूरकर संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना जेव्हा घडली त्यानंतर 12 तास लागले हा गुन्हा दाखल व्हायला आणि त्यामुळे आता रेल्वे स्टेशनवर सुद्धा बदलापूरकरांचं रेल रोको आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। तिथे एक लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अवघ्या 3.5 वर्षांच्या मुली होत्या आणि त्यांच्यावर जो अत्याचार झाला त्या प्रकरणी आता दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता हे आंदोलक करतात। नागरिकांनी जे आंदोलन केलं तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आणि शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक, मुलांना ने-आण करणाऱ्या सेविकांना सुद्धा निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आहे आणि कंत्राटी पद्धतीने सुरू असलेल्या सफाई कामगारांचा ठेका सुद्धा यावेळी रद्द करण्यात आला आहे। ती 2 दृश्य आपण थेट बदलापूरमधून पाहतोय। शाळेबाहेरून जे आंदोलन चालू आहे आणि दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्टेशनवर सुद्धा रेल रोको आंदोलन सुरू आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो। नागरिकांचा संताप उसळलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना आमच्या हवाले करा, आम्ही पाहू काय करायचं अशी भूमिका या आंदोलकांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, तुम्ही नेमके आता सध्या कुठे आहात आणि काय सध्याची परिस्थिती आहे? वातावरण तापलेलं पाहायला मिळतं बरंच। नक्कीच श्रद्धा, मी आता बदलापूर स्टेशनजवळच आहे आणि जे नागरिकांची संख्या आहे ती रेल्वे स्टेशनवरती वाढत चाललेली आहे। या आंदोलन अजूनही तिथे केलेलं आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत सदर आरोपीला तुम्ही फाशीची शिक्षा तुम्ही देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन इथंच ठेवणार आणि इथून उठणार नाही अशा प्रकारची भूमिका ठेवलेली आहे। आणि यामुळे रेल्वे सेवेवर जो आहे तो मोठा फटका पाहायला मिळाला आहे। त्यामुळे कर्जतवरून बदलापूरवरून कर्जतला जाणाऱ्या तसंच मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प करण्यात आलेला आहे। याचा खूप मोठा परिणाम रेल्वे सेवेवर आपल्याला पाहायला मिळाला। मात्र इथं नागरिकांकडनं जोरजोराच्या घोषणा दिल्या जात आहे की आरोपीला फाशी द्या। तसेच काही आरोपींकडनं जे आहेत आपलं आरोपींसाठी नागरिकांकडनं आहे ज्या पोस्टर बनवलेले त्यामध्ये लिहिलं आहे की लाडकी बहीण योजना आम्हाला नकोय, पण लाडकी बहीण सुरक्षा योजना आमच्यासाठी आणावी, कारण आम्हाला लाडकी बहीण योजनेची गरज नाहीये। आमची बहीण सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आमच्या सरकारकडनं मागणी आहे की लाडकी बहीण सुरक्षा योजना ही तुम्ही आणावी अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या आहेत। स्वप्नील, तिथले जे स्थानिक आमदार आहेत किसन कथोरे त्यांनी याची काही दखल घेतली आहे की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही घटना जेव्हा घडली 12 तास का लागले गुन्हा दाखल व्हायला? हो नक्कीच, 13 तारखेची ही घटना घडलेली होती। मात्र 2 दिवसानंतर जेव्हा 16 तारखेला पीडितांचे जेव्हा परिवार बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला जेव्हा गुन्हा दाखल करण्यासाठी आले त्यासाठी त्यांना 12 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं। त्यांच्याकडनं कोणती दखल घेण्यात आली नव्हती पोलीस स्टेशनकडनं। मात्र मनसेचे पदाधिकारी जे आहे, महिला पदाधिकारी, त्यांनी या विषयाला महत्त्व देत त्या ठिकाणी तिथे उपस्थित राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी रात्री तो गुन्हा दाखल झाला। मात्र सगळ्यात मोठं बदलापूरवाल्यांचं एकच म्हणणं आहे की हा एवढा निर्दयनीय घटना घडली, एका 2 चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पोलीस प्रशासन एवढं कमजोर का पडलं की तिथं 12 तास मला गुन्हा दाखल करायला वेळ लागली। त्यामुळे पोलीस स्टेशनवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं। तसंच सरकारने यामुळे दखल का नाही घेतली? जसं आता आपले स्थानिक आमदार जे आहेत किसन कथोरे यांनी जसं आपल्याला सांगितलं की बाबा हा जो आहे मुद्दा त्यांनी कालच उपमुख्यमंत्री राज्याचे आपले देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला आणि फास्ट ट्रॅकवर ही जी केस आहे ती फास्ट ट्रॅकवर न्यावी यासाठी मागणी केली। पण मात्र काल जसं देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी सांगितलं तर कालचा दिवस उलटून गेलेला आणि आजचा दिवस लागलेला तरी अजून इतका वेळ का सरकारकडनं लागत आहे? नेमकं ठोस भूमिका सरकार का नाही घेते? अशा प्रकारच्या मागण्या, अशा प्रकारचे आक्रोश बदलापूरकरांकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण पाहतोय की बदलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता हे जे आंदोलकांचं आंदोलन जे सुरू आहे रेल्वे ट्रॅकवर, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची काय मागणी येते? आता त्यांची एकच वारंवार सकाळपासून एकच मागणी आहे की आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी।
अन्यथा तुम्ही जर देऊ शकत असाल तर त्याला आमच्याकडे द्यावा, आम्ही त्याला भर रस्त्यात जाळून टाकू. या प्रकारच्या भूमिका, या प्रकारची मागणी या बदलापूरकरांकडनं सतत दिली जात आहे. त्यामुळे जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत रेल्वे ट्रॅकवरलं ठिय्या आंदोलन हे असंच राहणार आणि इथून हलणार नाही, अशा प्रकारच्या भूमिका या नागरिकांकडनं दिली जात आहेत. नक्कीच बरोबर आहे. त्यामुळे आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. अवघ्या 3.5 वर्षांच्या मुलीवर हा जो अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता या सगळ्या आंदोलकांची आहे. रेल्वे सेवा बदलापूरच्या इथली पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आणि जोपर्यंत दोषींना कठोर कारवाई त्यांच्यावर होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार अशी ठोस भूमिका या आंदोलकांची आहे. ही सध्याची आपण दृश्य जे पाहतोय बदलापूर रेल्वे स्थानकावरची अक्षरशः नागरिक संतप्त होऊन रेल्वे ट्रॅक्सवर उतरलेले आहेत आणि हातामध्ये फलकं घेऊन आणि त्यांची ही संतप्त होत घोषणाबाजी आपण पाहतोय. बदलापूर रेल्वे स्थानकावर हे त्यांचं रेल रोको आंदोलन सुरू आहे आणि बदलापूर शाळेसमोर सुद्धा तिचे पालक संतप्त झालेले आहेत आणि त्यामुळे दुसरीकडे आपण पाहिलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात मुख्याध्यापिकांचं सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे आणि कडक कारवाई करा अशी मागणी आता हे सगळे नागरिक करतात.